नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत मित्रांनो. जे की आपण बघणार आहोत मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार पदांसाठी जाहिरात तुम्ही अर्ज केला होता. मागे जाहिरात निघाली होती. त्याच्या परीक्षा आता काही दिवसातच होणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर आपण ही प्रश्नांची सिरीज इथे चालू करणार आहोत. त्यासाठी तुम्ही मित्रांनो आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो, IBPS घेणार आहे. त्या दृष्टिकोनातून मी प्रश्न काढले मित्रांनो. ते प्रश्न बघूया आपण कसे, त्याच्याबद्दल आपण जीके आणि चालू घडामोडी प्रश्न आपण घेणार आहोत. चला तर बघूया. पहिला प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, नाशिक. हे जे आता प्रश्न घेतले मित्रांनो, हे त्या विभागाशी रिलेटेड प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यावर हे प्रश्न तुम्हाला 1, 2, 2, 3 किंवा 3, 4 बी प्रश्न आले तर तुमचे मार्क्स मेरिटसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, 9 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, क्रांती सूर्य आणि धरती आबा म्हणून कोणत्या महान आदिवासी नेत्याला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, बिरसा मुंडा यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या सर्वाधिक आहे? म्हणजे त्या ठिकाणी आदिवासी जी जनसंख्या ती सर्वाधिक आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? की त्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा सुद्धा म्हणल्या जातो. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, माडिया गौंड ही अत्यंत मागास आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आढळते मित्रांनो? गडचिरोली या जिल्ह्यात आढळते. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, पालघर या जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, आदिवासी भागातील बाल मृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर कोणती समिती नेमण्यात आली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, डॉक्टर अभय बंग समिती नेमण्यात आली होती. पुढचा प्रश्न, बिरसा मुंडा यांचे जन्मस्थळ उली हातू कोणते? तर उली हातू हे सध्या कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, झारखंड या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग शी संबंधित आहे? राष्ट्रीय जनजाती आयोगाशी संबंधित कोणते कलम आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, कलम 338A. समजलं मित्रांनो? पुढचा प्रश्न, कातकरी ही केंद्र सरकारने घोषित केलेली अत्यंत मागास आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या विभागात आढळते? तर कोणत्या विभागात आढळते मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, कोकण या विभागात आढळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासी स्वाक्षरी असलेले आणि सामूहिक वन हक्क मिळवणारे पहिले गाव कोणते ठरले? कोणते मित्रांनो पहिले गाव? पर्याय क्रमांक डी, मेंढा लेखा. हे प्रश्न तुमच्यासाठी IMP असेल मित्रांनो, हा आठवण ठेवा. तारपा हे पारंपरिक वाद्य महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी जमातींमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे? तर कोणत्या आदिवासी जमातीत प्रसिद्ध मित्रांनो? वारली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या डोंगराळ भागात आढळते? कोणत्या आढळते मित्रांनो? सातपुडा या डोंगराळ भागात आढळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोणत्या जिल्ह्यात आढळते मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यात आढळते. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले आदिवासी कल्याण मंत्री कोण होते? कोण होते मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, जयपाल सिंह मुंडा हे पहिले आदिवासी कल्याण मंत्री होते. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच मरणोत्तर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलाय? हे जे प्रश्न मित्रांनो हे झाले आपले कोणते? हे करंट अफेअरचे प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न, जे की तुम्हाला जीकेचे जे त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारण्यात येतील. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर काय प्रश्न आहे मित्रांनो? राजर्षी शाहू पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच मरणोत्तर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर कोणाला जाहीर करण्यात आला मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. 17वा प्रश्न, भारताच्या आंतरराष्ट्रीय T20 संघात निवड झालेल्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ठरला? तर कोण ठरला मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, वैभव सूर्यवंशी. तो किती वर्ष होता? 15 वर्ष. किती? 15 वर्ष 71 दिवस. ज्या दिवशी त्याची निवड झाली त्यावेळेस त्याचं वय किती होतं मित्रांनो? 15 वर्ष 71 दिवस. तो कोणत्या संघाकडून खेळतो IPL मध्ये? तर राजस्थान रॉयल.
जो की त्याने या हंगामात सर्वाधिक पर्पल कॅप त्याने जिंकलेली सर्वाधिक धावा त्याने या केली होती, या आपल्या IPLच्या शेड्यूल मध्ये केली होती. समजलं मित्रांनो? त्यामुळे पर्पल कॅप त्याने आपल्या नावे केली होती. राजस्थान रॉयल्सचा कप्तान कोण आहे मित्रांनो? कर्णधार तर रियान परागे, हे पण आठवून ठेवा. पुढचा प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला? तर कोण ठरला मित्रांनो? पर्याय क्रमांक सी आर प्रज्ञानंद हा ठरला आहे. 19वा प्रश्न, सॅप महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघाने पटकवलं? तर कोणत्या देशाच्या महिला संघाने पटकवलं मित्रांनो? पर्याय क्रमांक ए भारत. पुढचा प्रश्न, भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित झालेले जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश या राज्यात स्थित आहे. महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत मित्रांनो? 3. किती आहे? 3 रामसर स्थळे आहेत. पुढचा प्रश्न 21वा, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर कोणाची नियुक्ती झाली? पर्याय क्रमांक बी प्रसून जोशी यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, यावेरी मुसेवेनी कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले? तर कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले? पर्याय क्रमांक बी युगांडा या देशाचे. 23वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले बलविंदर सिंग धालीवाल कोण? बलविंदर सिंग धालीवाल कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर कोणत्या खेळाशी संबंधित होते मित्रांनो? पर्याय क्रमांक ए गोळाफेक या खेळाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, 2026 ची महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या भारतीय महिला खेळाडूंनी जिंकली? तर कोणत्या खेळाडूंनी जिंकली मित्रांनो? पर्याय क्रमांक सी सविता श्री भास्कर यांनी जिंकली आहेत. कोणती? 2026 ची महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा. हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल, तुम्हाला विचार देऊ शकतो. सविता श्री भास्कर या कोणत्या खेळाशी संबंधित असा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. आपला शेवटचा प्रश्न, अपनापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहे मित्रांनो? याचे लेखन कोणी केले? पर्याय क्रमांक डी शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. हे होते मित्रांनो महत्वाचे प्रश्न. आपण जीके आदिवासी विभागाशी रिलेटेड प्रश्न आणि हे आपले करंट अफेअरचे प्रश्न आपण घेतले. ही सिरीज आपण परीक्षा होईपर्यंत दररोज आपण घेणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आणि प्रश्न आवडलेस मित्रांनो लाईक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल मित्र स्टडी पॉइंट मराठी. आता सध्या टेलिग्राम चॅनल नीटचे एक्झाम असतो काही दिवसापर्यंत 22 किंवा 30 जून पर्यंत बंद आहे. त्यानंतर मित्रांनो टेलिग्राम चॅनल ऍक्टिव्हेट होऊ शकतं. तरी आपण याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो मित्रांनो. अगर ते ऍक्टिव्हेट झालं तर तुम्ही तिथून जॉईन करा. या पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. ही पीडीएफ तुम्हाला तिथे भेटून जाईल. चला तर भेटूया मित्रांनो. धन्यवाद.